लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या तत्काळ रिझर्वेशनबद्दल रेल्वे मंत्रालयाने सध्या एक नवीन नियमावली जारी केली आहे। 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणी होईल। आधार आधारित व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आता तत्काळ रिझर्वेशन करता येणार नाही अशी ही नियमावली सांगते। म्हणजे काय, रिझर्वेशन करण्याच्या वेळेस आधार आधारित OTP व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आपलं तत्काळ रिझर्वेशन होणारच नाही। सध्या ही सुविधा वातानुकूलित डब्यांसाठी सकाळी 10 वाजल्यापासून तर इतर सर्वसाधारण डब्यांसाठी सकाळी 11 वाजल्यापासून तत्काळ रिझर्वेशन्स ओपन होतात। आता ही सुविधा 1 जुलैपासून हे आधार व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय ही गोष्ट करताच येणार नाही। जितके प्रवासी तितकं आधार व्हेरिफिकेशन जरुरीचं असं ही नियमावली सांगते। काय होतं तर प्रवाशांकडे तक्रारी अशा येत होत्या की तत्काळ रिझर्वेशन सुरू झाल्याच्या दुसऱ्या मिनिटापासून आमचं रिझर्वेशन वेटिंग लिस्टमध्ये जातं। तर यावरती उपाय म्हणून आता रेल्वे प्रशासनाने जे रेल्वे तिकिटांचे दलाल असतात त्यांना वातानुकूलित डब्यांसाठी सकाळी 10:30 पर्यंत तर इतर सर्वसाधारण डब्यांसाठी 11:30 पर्यंत रिझर्वेशन करण्यास मनाई केली आहे। त्यामुळे आता हे रिझर्वेशनमधल्या अडचणी दूर होऊन आपला प्रवास सुकर होईल, या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा सगळीकडनंच व्यक्त केली जाते।